नमस्कार. रोकटोकवर स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. आता प्रेक्षको, हा जेव्हा तुम्ही कार्यक्रम बघताय तेव्हा कदाचित तुमचं जेवण झालं असेल किंवा हा कार्यक्रम बघता बघता तुम्ही जेवत असाल किंवा संपल्यानंतर तुम्ही जेवणार असाल. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की तुमच्या वरण भाताच्या जेवणात जी डाळ असेल ती तुरीची असेल आणि त्या तूर डाळीचे भाव अजून 150 रुपयांच्या खाली आलेले नाहीत. हे सगळं आज महिना उलटला तरीही भाववाढ कमी झालेली नाही. हे असं का बरं घडलं? त्यामागच्या काही सत्य गोष्टी अत्यंत संशोधन करून आज मी तुम्हाला दाखवणार आहे. यंदा तूर डाळीचं उत्पादन कमी होणार, त्यामुळे साठेबाजांवर नियंत्रण आणा असा स्पष्ट GR केंद्र सरकारनं आजकाल नाही जुलै महिन्यात काढलेला होता. पण महाराष्ट्र सरकारनं त्याला केराची टोपली दाखवली किंवा त्यांनी काय केलं आज सांगितलं पाहिजे. नेमकं त्याच वेळी साठेबाजीवरचं नियंत्रण उठवलं गेलं. ते का उठवलं गेलं हे आज सांगायला हवं. त्याचमुळं मोठमोठ्या कंपन्या आणि मोठमोठ्या कंपन्या, व्यापारी यांना तूर डाळीची साठेबाजी करायला संधी मिळाली. बाजारात कृत्रिम टंचाई त्यामुळे निर्माण झाली. तूर डाळीचे भाव आकाशाला भिडले आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर आता सरकारला जाग आली की मला जाग आली असं ते दाखवतायत. साठेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना निर्बंध लागू केले गेलेत. सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच ही भाववाढ कमी होत नाहीये का? आधी डाळ जप्त करायची, मग व्यापाऱ्यांनाच ती कमी दरात विकायला लावायची, त्याकरता हमीपत्राचं नाटक करायचं, डाळीच्या लिलावाचा निर्णय घ्यायचा, एका निर्णयाची धड अंमलबजावणी नाही तोपर्यंत दुसरा नवा निर्णय घ्यायचा. हा धोरण लावला नेमका कशासाठी? या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट खात्याच्या सचिवांवर खापर सोडून मोकळे झाले. म्हणजे माझं काहीच नाही, माझ्या सचिवांनी केली ती चूक. सरकारचा नोकरशाहीवर वचक राहिलेला नाही. रेशनवर डाळ उपलब्ध करून देण्याचा पर्याय सरकारनं आतापर्यंत का बरं अंमलात आणला नाही? तूर डाळ उत्पादक शेतकऱ्याला जेमतेम 45 रुपये हमी भाव मिळतो, तर व्यापारी हीच डाळ 150 ते 200 रुपयाला तुमच्या आमच्या ताटात येते तेव्हा विकत असतात. व्यापाऱ्यांच्या या 100-125 पेक्षा जास्तच्या नफेखोरीला, माफ करा 150 पेक्षा जास्तच्या नफेखोरीला आपण वेचण कशी घालणार आहोत? 100 रुपयांना तूर डाळ विकण्याची स्टंटबाजी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना का बरं करावी लागते? विरोधी पक्ष या विरोधात प्रखर आंदोलन करताना मला का दिसत नाही? तूर डाळीच्या भाववाढी मागं व्यापारी आणि कॉर्पोरेट कंपन्या आणि सरकार यांचं साटेलोट आहे का? आणि तूर डाळीचे भाव नेमके कमी कधी आणि कसे होणार यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. डाळ काही शिजेना. डाळ काही शिजेना या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या डाळीवरचा संशोधन करून तुमच्यासाठी खास बनवलेला एक रिपोर्ट. ऐन सणासुदीच्या तोंडावर तूर डाळीनं सामान्यांच्या तोंडचं पाणीच पळवलं. तूर डाळीचा भाव प्रति किलो 220 रुपयांवर पोहोचला आणि सरकारलाही घाम फुटला. खडबडून जाग झालेल्या सरकारनं साठेबाजांविरोधात धाड सत्र सुरू केलं. यात 1,24,000 मेट्रिक टन डाळ आणि इतर कडधान्य जप्त करण्यात आलं. ही जप्त केलेली डाळ पुन्हा व्यापाऱ्यांनाच विकायला देण्याचा अजब निर्णय सरकारनं घेतला. 100 रुपये किलोनं तूर डाळ विकण्यासाठी सरकारनं व्यापाऱ्यांकडून हमीपत्र घेतलं. 100 रुपयांना तूर डाळ न विकणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला. मात्र या इशाऱ्याचा काहीच परिणाम झाला नाही. व्यापारी हमीपत्र द्यायला तयारच झाले नाहीत. डाळीबाबत सरकारची धरसोड वृत्ती कायम दिसून आली. पहिला निर्णय फसल्यानंतर सरकारने डाळींचा लिलाव करण्याचा दुसरा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीतही अडचणी सरकारला दिसू लागल्या. त्यामुळे आता सरकारने तिसरा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार जे व्यापारी हमीपत्र लिहून डाळी विकतील त्यांना त्यांची डाळ परत दिली जाईल. मात्र जे व्यापारी हमीपत्र देणार नाहीत त्यांच्या डाळींचा लिलाव केला जाणार आहे. सरकारने आता तिसरा निर्णय तर घेतलाय, परंतु या निर्णयाची अंमलबजावणी कशी आणि कधी होणार हे फार महत्वाचं आहे. यंदा डाळीचं उत्पादन कमी झाल्यानं सरकारनं डाळीच्या साठेबाजीवर असलेले निर्बंध उठवले. त्यामुळे जून महिन्यापासूनच काही कॉर्पोरेट कंपन्यांनी डाळीची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी केली. परिणामी तूर डाळीचे दर कडाडले. या संदर्भात केंद्र सरकारनं केलेल्या सूचनांकडे राज्य सरकारनं साफ दुर्लक्ष केलं. या प्रकरणी अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी खात्याचे सचिव दीपक कपूर यांना जबाबदार धरून खरमरीत पत्र लिहिलंय. या भाववाढीवरून विरोधकांनी सरकारला घेरलंय, तर सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्राहक पंचायतीनं केलाय. निदान आता तरी डाळीची भाववाढ कमी करण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होतीये. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.
डाळ काही शिजना या विषयावरचा म्हणजेच डाळीच्या किमती खाली का बरं येत नाहीत याचा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची सगळ्या अंगाने चर्चा करण्यासाठी आपण नामवंत आज स्टुडिओमध्ये बोलवले आहेत. आपल्या सोबत आहेत वर्षा राऊत. वर्षा राऊत या मुंबई ग्राहक पंचायतीच्या अभियान प्रमुख आहेत. वर्षाताई, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक. डॉक्टर बुधाजीराव मुळीक आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर बुधाजीराव, आपल्या कार्यक्रमात स्वागत. नवाब मलिक, ज्यांनी या प्रश्नावर सातत्यानं सरकारला फैलावर घेतलं आणि आरोपांच्या फैरी उडवल्या, ते राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आपल्या बरोबर आहेत. नवाबजी, आपलं स्वागत. आणि पाशा पटेल, भारतीय जनता पक्षाचा शेतकऱ्यांचा बुलंद आवाज किंवा शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो असे पाशा पटेल, माजी आमदार आणि भाजपचे नेते, ते देखील आपल्या बरोबर आहेत. प्रेक्षको, आपण डाळीचा हा जो रिपोर्ट पाहिला त्याच्यावरून आपल्या असं लक्षात आलं असेल की आजही तुमच्या ताटात जी डाळ तुम्ही आता खात असाल त्या डाळीच्या किमती कमी झालेल्या नाहीत, किंवा नजीकच्या काळात त्या कमी होतील अशा प्रकारचं कुठलंही चिन्ह आमच्या रिसर्चमध्ये तरी आम्हाला दिसत नाहीये. आणि तीच तर खरी आत्ताची खंत आहे. आणि तो पहिला मुद्दा जो आपण चर्चेला घेणार आहोत, तो मुद्दा आहे, आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो मुद्दा आहे, सरकारच्या धडसोड वृत्तीमुळेच ही भाववाढ कमी होत नाहीये का? सरकारच्या धडसोड वृत्तीमुळेच भाववाढ कमी होत नाही का? भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी आमदार आणि शेतकऱ्यांचे लढाऊ नेते म्हणून अख्खा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो अशा पाशा पटेलांना पहिला प्रश्न. पाशा पटेल, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखतो. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी आपण अनेक आंदोलनं केलीत, त्यांना हमीभाव मिळवून देण्याकरता आपण सरकारलाही अनेकदा धारेवर धरलं. तेव्हा आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ पक्षाचे प्रतिनिधी नव्हे तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य ग्राहकाचे प्रतिनिधी म्हणून देखील उत्तरं द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो. मला पहिले सांगा की केंद्र सरकारनं यावर्षी डाळीचं उत्पादन कमी झालं याची जाणीव राज्य सरकारला जूनमध्ये एका पत्राद्वारे करून दिली होती का नव्हती? करून दिलेली होती. म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची वाट पाहत जसा शेतकरी बसला होता, तेव्हा मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर बसल्या नेत्यांना, मंत्रालयामधल्या तुमच्या नेत्यांना, ज्यांना आम्ही अत्यंत विश्वासानं महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं, त्या नेत्यांना पूर्णपणे कल्पना होती की यावेळी डाळीचा तुटवडा आहे. आता इकॉनॉमिक्स जे थोडंफार मी शिकलेलं आहे, अर्थशास्त्र, त्याचा एक साधा नियम आहे की जेव्हा मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा किमती वाढतात. हे साधं इकॉनॉमिक्स आपल्याला मान्य आहे पाशा पटेल? 100% मग 100% मान्य. बरोबर आहे. जून मध्ये जे पत्र तुम्हाला आलेलं होतं, तुमच्या सरकारला आलेलं होतं, त्याच्यामध्ये किंमत देखरेख कक्ष स्थापन करावेत अशी सूचना करण्यात आली होती. किमतीच्या चढ उतारीवर लक्ष ठेवा असंही केंद्र सरकारनं बजावलं होतं. आणि त्याहीपेक्षा साठेबाजांवर कारवाई करावी आणि साठा नियंत्रित करावा, या 3 गोष्टी केल्याच पाहिजेत असं तुम्हाला केंद्र सरकारनं बजावलं होतं. महाराष्ट्राच्या जनतेला आज 25 नोव्हेंबर आहे. जूनमध्ये आलेलं पत्र आहे साहेब हे. मला सांगा यातलं नेमकं काय केलं? तुम्ही किंमत देखरेख कक्ष स्थापन केलात का? किमतीच्या चढ उतारावर लक्ष ठेवलं का? आणि साठेबाजांवर कारवाई केलीत का? महाराष्ट्राला कळू दे. पाशा पटेल. नाही, ज्या दिवशी केंद्र सरकारने डाळीच्या साठ्यावर निर्बंध आणले त्या दिवशीच महाराष्ट्राच्या सरकारमध्ये या विषयावर चर्चा खऱ्या अर्थानं सुरू झाली. हे 100% खरं आहे. आता जूनमध्ये आलेलं पत्र आजपर्यंत का बघितलं नाही, या गोष्टी सगळ्यात विचार करण्यासारख्या आहेत. मी ज्यावेळेस आमचे मंत्री बापटसाहेब यांच्याशी बोललो, त्यांनी एक गोष्ट कबूल केली की आपले जे सचिव आहेत आणि सचिवाच्या दिरंगाईपणामुळं त्या पत्राकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि जे निर्णय आपण मध्ये करायला पाहिजे होतं ते करू शकलो नाही, हे माझ्याबरोबर सुद्धा बोलताना बापट साहेबांनी सांगितलंय. तर शेवटी एक गोष्ट कशी आहे की प्रशासकीय कारभार सगळा जो चालत असतो तो अधिकारी चालवत असतात, ते सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. निर्णय करायचे काम मंत्री महोदय करत असतात, परंतु काय होऊ लागले ह्याची जाणीव करून देणं. पाशा पटेल, सरकार आणि सरकारचे निर्णय सरकारचे अधिकारी घेत आहेत. मग सरकार कुणाच्या भरोश्यावर चाललंय? मग एखाद्या अधिकाऱ्याला चीफ मिनिस्टर करा, एखाद्या अधिकाऱ्यालाच मंत्री करा ना अन्न पुरवठा.
नाही नाही, मी मग काय आम्ही निवडून म्हणलं कशाला द्यायचं तुम्हाला तुम्हाला? की पत्रव्यवहार जो येतो तो डायरेक्ट मान्य मी काय म्हणतो की इकडे का तुम्ही दोन गोष्टीची सरमिसळ नका करू. एक तर काय झालंय की हा डाळीचा जो विषय आहे आपण आता या निर्णयावर म्हणजे या गोष्टीवर आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन गोष्टीमध्ये त्या मिसळ होतील. एक तर सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की या वर्षी जर समजा गेल्या 3 वर्षापासून मराठवाड्यामध्ये कर्नाटकामध्ये जर पाऊसच पडला नसता, दुष्काळच पडला नसता तर 2 वर्षापूर्वी आम्हीच 40 रुपये डाळीला मिळत नाही म्हणून शेतकरी ओरडत होता आणि आता एकदम 200 वर आणि 160 वर गेलेलं 180 वर गेलेलं आहे की आमच्या इकडे पिकलं नाही, आमच्याकडे दुष्काळ पडलाय आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला एक गोष्टीची विनंती करतो की सरकारचे जे निर्णय आहेत आणि सध्याची झालेली परिस्थिती आहे या दोन परिस्थितीमध्ये जर आपण गोंधळ केला तर आत्ताच्या सरकारने सगळ्याच सरकारने शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं चुकीचं वागलं. 2 वर्षापूर्वी जर समजा तुरीला चांगले दर मिळाले असते तर मी तुम्हाला आज सुद्धा 100% खात्रीनं सांगतो की जर शेतकऱ्याला जर पैसे मिळाले तर शेतकरी हिमालय पर्वत एवढे डोंगर लावू शकतो. काही कशी जरी परिस्थिती असली तरी आता शेतकरी तूर सोडून हरभरा सोडून सोयाबीनच्या मागे चाललेलं आहे. त्याचं कारण काय? पाशा पटेल नाही बरोबर आहे सर. तूर डाळ म्हणजे ऊस नाही एवढं महाराष्ट्राला नक्की कळतं. त्याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूया. परंतु ही जी सगळी धरसोड वृत्ती आहे त्याच्यामुळे जी भाववाढ होते आहे त्याच्यावर सर्वप्रथम जोरदार आवाज जर कोणी उठवला असेल तर नवाब मलिक यांनी. नवाब मलिक, तुम्ही एक आरोप केलात आणि तो आरोप होता की या संपूर्ण डाळीच्या दरवाढीच्या मागे 2000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. मला यातल्या राजकारणात जायचं नाही. तुमच्यावर दावा दाखल करू वगैरे असे जे काही तुमचे आणि बापटांचे जे काही संबंध महाराष्ट्रासमोर प्रेमळ संबंध बाहेर येत आहेत मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. जनतेला त्याच्यात काही स्वारस्य नाही. मुद्दा असा आहे 2000 कोटी हा आकडा कुठून आला आणि 2000 कोटीचा भ्रष्टाचार कसा झाला हे महाराष्ट्राला समजावून सांगा. नवाब मलिक. डॉक्टर साहेब, पहिले तुम्ही जे रिपोर्ट सादर केला त्या रिपोर्टमध्ये 1,24,000 टन जप्ती झाली अशी माहिती दिली. बापट साहेबांच्या पत्रामध्ये बापट साहेबांनी स्वतः उल्लेख केलेला आहे की 1,36,000 टन हे जप्ती करण्यात आली. आता विषय स्पष्ट आहे की जीवन आवश्यक कायद्यानुसार एखादा जप्त केला वस्तू त्यांना लिलावद्वारे किंवा PDFच्या जी सिस्टम आहे राशनिंग व्यवस्थेवर विकणे हे बंधनकारक आहे. असा असताना त्याच व्यापाऱ्यांना पुन्हा परत देण्याचा निर्णय याचा अर्थ आहे की आता सरकारने जर राशनिंग व्यवस्थेवर हा सगळं वस्तू विकली असती तर वाजवी किमतामध्ये विकल्यानंतर त्याची किंमत अर्ध्यापेक्षा कमी झाली असती आणि त्याच व्यापाऱ्याला पुन्हा देत आहे 1,36,000 टनाचा साठा 150 रुपये त्याच्यात त्यांना नफा आहे. त्याच्यात 2,000 कोटी रुपये हिशोब निश्चित रूपाने होत आहे. पण मी तर बोलतो 2,000 कोटी तर हे या साठ्यामध्ये झालेलं आहे. एकंदरीत 28 एप्रिलला जे साठवण क्षमतावरचा निर्बंध उठवण्यात आला आणि 14 ऑक्टोबरपर्यंत हा निर्बंध राहिला नाही. करेक्ट. त्या दरम्यान जी 70 रुपयाची डाळ होती त्याची किंमत 250 पर्यंत गेली. एकंदरीत हे हजारो कोटी रुपयाची जनतेची लूट झालेली. आता मी आणखीन एक माहिती आपल्याला देतो डॉक्टर साहेब. साठेवरचा निर्बंध उठवण्याची मागणी कुणाचीच नाही आहे. आता हा सरकारला आमचा प्रश्न आहे की तुम्ही कुणाच्या मागणीवर हा निर्बंध उठवलेला आहे. तेल बियाणेवरचे निर्बंध उठवण्याची मागणी या जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून करण्यात आली होती. एखाद्या सरकारकडे लोकांनी सांगितलं की तुम्ही शर्ट काढा. या सरकारने शर्ट आणि पॅन्ट सगळीच काढतो अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केलेली आहे. म्हणजे मागणी करत असताना तेल बियाण्याची मागणी देत असताना दाढीवरचे पण निर्बंध हटवणे म्हणजे कुठेतरी जाणून बुजून या देशामध्ये सर्वसामान्य जनतेची लूट करण्याचं षडयंत्र करण्यात आलेलं आहे. बापट साहेब हे कुठेतरी माफीच्या साक्षीदार व्हायचे प्रयत्न करताय. एक ठिकाणी जेव्हा 19 तारखेला मी प्रेस घेतली तेव्हा जे सगळे मुद्दे उपस्थित केले बापट साहेबांनी या पत्राद्वारे ते सगळे खुलासे त्यांनी मागितलेले. आता या पत्रामध्ये तारीख 17 तारीख आहे.
दीपक कपूरच्या कार्याला आम्ही विचारलं होतं, ते सांगता आम्हाला मिळालं नाही. म्हणजे हे कुठेतरी कसरत, हे जे भ्रष्टाचार आहे ते त्याच्यातून मी याच्यात जबाबदार नाही, मंत्री जबाबदार नाही, सचिव जबाबदार आहे असं ते भाकीत करणार आहे. एखादा या बिझनेस रूल प्रमाणे सचिव कुठल्या खात्याचे जबाबदार नसता. नवाब मलिक, सर्व अधिकार या मंत्र्यांकडे असतात आणि या सर्व प्रकारची जबाबदारी त्यांचीच आहे. सरकार एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर किंवा त्याच्या भरोशावर चालतं किंवा चालत नाही, हे असं पुढे येतंय. आत्ता काय वाटतं आपल्याला? काही सारवासारव आहे? नाही, असं आहे. नाही, बिझनेस रूल पण जे सगळे अधिकार देत आहे, त्यानंतर ते पॉवर डेलिगेशन मुख्यमंत्र्यांना केल्यानंतर विभागाची जबाबदारी पॉवर डेलिगेट हे मंत्र्यांना होत आहे. आणि एका खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल, गोंधळ झाला असेल, अव्यवहार झाला असेल, त्याची जबाबदारी मंत्री एक पत्र देऊन स्वतःच्या अंगावर झटकू शकत नाही. आपण माफीचा साक्षीदार होण्याच्या आपण पाशा पटेल यांच्याकडनं उत्तर घेऊया. पाशा पटेल सांगून की सचिवांनी गोंधळ केला असं बोलून त्याला जबाबदारी जाता येत नाही. डॉक्टरनी ऑपरेशन करताना नर्सनी चूक केली असं म्हणण्यासारखं आहे. पाशा पटेल, तुम्ही काय सांगाल? अधिकाऱ्यांवर एखाद्या गोष्टीचं खापर फोडून तुमचं सरकार नामानिराळ होऊ पाहतंय. शेवटी जनतेला डाळ महाग मिळते, याला जबाबदार तुम्ही का अधिकारी? उद्या ते अन्न पुरवठा खात्यात, उद्या मलनिस्सारण खात्यात तुम्ही ट्रान्सफर करून टाकाल. अधिकाऱ्यांची काय जबाबदारी मग? नाही, असं नाही की एकदा नवाबाईंनी जो आकडा सांगितलेला 2000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार वगैरे वगैरे, हे आकडा खऱ्या अर्थानं हे फुगवून सांगितलं चाललंय. नंबर 1. नंबर 2ची गोष्ट, तेल बियाला कोणी हे केलं, कोणी शेतकऱ्यांची मागणी होती का? तर नवाबाईला मी सांगतो की ज्यावेळेस डाळीवर निर्बंध आणलं त्यावेळेस डाळी आणि तेलबिया असा GR निघाला. GR निघाल्यानंतर तेलबिया गेल्या 4 वर्षात तेलाचे भाव काही वाढलेले नाहीत आणि यावर्षी फक्त 2 क्विंटल एकरी सोयाबीनचा उतारा आलेला आहे. तर डाळीबरोबर सोयाबीनवाला मरू नये का? तर 100 लाख टन आता आपल्या देशामध्ये पाम तेल आयात करून ठेवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनवाला मरू नये म्हणून आम्ही मागणी केली बापट साहेबांना आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब हे तेलबिया काढून टाका. ही तेलबिया कोणी सांगितलं? हे नाही, मी पाशा पटेल, मी स्वतः, आम्ही सगळ्या शेतकऱ्याचे ज्यावेळेस भाव, ज्यावेळेस 4100 रुपयाचं सोयाबीन, 3700 रुपये. हा, नाही, पाशा पटेल माझं म्हणणं हेच आहे की तेल बियाण्यावरची बंदी हटवा ही मागणी होती. डाळीवरची बंदी हटवण्याची मागणी कोणी केली नाही. शर्ट काढा बोलण्यात आला, तुम्ही नागडे झाले, पेंट पण काढून टाकलेलं आहे ना. आपण जाऊया बुधाजीराव मुळीक यांच्याकडे. बुधाजीराव मुळीक यांना संपूर्ण महाराष्ट्र एक अव्वल दर्जाचा कृषी तज्ज्ञ म्हणून ओळखतो. कृषीचं इकॉनॉमिक्स अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. बुधाजीराव, केवळ पावसावर या सगळ्याचा खापर फोडायचं की पाऊस कमी पडला म्हणून आम्हाला डाळीचं उत्पादन कमी झालं, मागणी तेवढीच राहिली म्हणून डाळीच्या किमती वाढल्या, हे इतकं साधं सोपं गणित आहे असं वाटतं आपल्याला बुधाजीराव? नाही, फक्त महाराष्ट्रापुरतं म्हटलं तर जे आता लातूर बेल्ट आहे ना, हा खरं म्हणजे डाळीचा बेल्ट आहे पहिल्यापासून आणि तिथं 4 वर्षात दुष्काळ पडला, हे बरोबर आहे. दुसरा भाग असा आहे की त्याची जी आधारभूत किंमत आहे, जी 45 रुपये आपण म्हणाला, ती 44 असेल कदाचित. ही जर किंमत तुम्ही 100 केली असती तर डाळीचा पाऊस पडला असता ना. ज्याला सोर्स आहे तर डाळच केली असते, साधं गणित आहे ना. आणि जास्तीत जास्त 10% जरी ट्रेडिंगला प्रॉफिट म्हटलं तर 110 रुपये तुम्हाला विकता आलं असतं. हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग असा आहे, आज मी तिला देशाचं जे डाळीचं उत्पादन आहे, तुरीचं नाही बरं का, डाळी सगळ्या 1.5 कोटी टन ते 1.80 लाख टनापर्यंत साधारणपणे असतं साधारणपणे. आता त्यात काही 50% फरक पडलेला नाही, 50% फरक पडलेला नाही. पण साठवणूक झालेला बघितला आपण 1 लाख काहीतरी 20,000 टन तुम्ही म्हणाला. एवढी जर डाळ साठवली असेल आणि जर खरंच पत्र ते काय जूनला त्या सचिवांना माहीत नसेल, जे काय असेल ते खरं म्हणजे त्यांना पहिलं सस्पेंड केलं पाहिजे कॅबिनेटने, जे करू शकतात बरं का ताबडतोब. 1 मिनिट, पाशा पटेल उत्तर द्या.
बुधाजीमुळे थांबा, बुधाजीमुळे एक सेकंड थांबा. पाशा पटेल एक मिनिट नाही, पाशा पटेलला उत्तर देऊया ना की त्यांच्या सरकारमध्ये एका सरकारी अधिकाऱ्यावर, IAS अधिकाऱ्यावर कारवाई करायची धमक आहे का, हिंमत आहे का, तेवढे सक्षम पुरावे तुमच्याकडे आहेत का, खरोखरच अधिकारी चुकलेत का अधिकाऱ्यांना बळी दिला जात आहे फक्त? पाशा पटेल. नाही, आता या गोष्टीची चर्चा सुरू झालेली आहे. आता सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाहीत, परंतु नेमकी चूक कोणाची आहे हे चूक अशा गोष्टी काय लपवल्या जातात, अशा गोष्टी काय आहे, असं गुढ काय आहे ते तर महाराष्ट्रासमोर कळू देत ना. असं गुढ काय आहे की जे महाराष्ट्राला कळत नाहीये? अहो गुड काय नाही, गुड दोन गोष्टीचं आहे. एक तर आपल्या इकडे पिकलं नाही हे पहिलं, दुसरं म्हणजे ज्या वेळेस लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यावेळेस लक्ष दिलं गेलं नाही. हे दोन गोष्टी आहेत ना, म्हणजे स्वीकारतो ना आम्ही, त्याच्याबद्दल काही बुधाजीराव तुमच्याकडे यायच्या आधी वर्षा राऊत, बुधाजीराव तुमच्याकडे यायच्या आधी वर्षा राऊत. आतापर्यंत जी चर्चा चालली आहे त्याच्यात मला खूप गोष्टी सांगाव्याशा वाटतात. पहिलं म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयात सर्वप्रथम लक्ष घातलं आणि आम्हाला खरोखर खेदाने असं सांगावंसं वाटतं की लोकशाहीमध्ये जो विरोधी पक्ष असतो त्याची जबाबदारी असते की अशा ज्या घटना घडत असतात आणि महागाईसारख्या घटना, त्याच्यावर त्यांनी जागरूक राहून आपला आवाज उठवणं आवश्यक असतं. ग्राहक पंचायतीने काय केलं? मुंबई ग्राहक पंचायतीने जून पासूनच कांद्याची जेव्हा भाववाढ सगळी झालेली होती तेव्हापासून ह्याच्यात लक्ष घालायला सुरुवात केलेली होती. ऍक्च्युअल ऑगस्टमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना सांगितलं की बाबा डाळीचे भाव वाढत आहेत, ह्याच्यात तुम्ही लक्ष घाला. तेव्हा आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही धाडी घालतोय 1-2 दिवसात. आता मुळात प्रश्न असा होता की धाडी घालायच्या तर साठ्यावर नियंत्रण असावं लागतं. बरं, आमच्याकडे सर्क्युलर्स आम्हाला प्राप्त झालेली होती जी केंद्र सरकारने, पहिलं सर्क्युलर आपण मग अशी म्हटलं की जुलै मधलं सर्क्युलर, तर तसं नाहीये. जून 10चं पहिलं सर्क्युलर, जून 10चं पहिलं सर्क्युलर आहे. जुलै मधली 2 सर्क्युलर्स आहेत. सप्टेंबर मधली मीटिंग आहे कॅबिनेटची ज्याच्यात स्वतः पंतप्रधान उपस्थित होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मीटिंग आणि त्याच्यात परत निर्णय झालेला होता. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऑगस्टमध्ये एकदा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या. त्याच्यानंतर परत पाठपुरावा, लेखी पत्रव्यवहार, बापट साहेबांना भेटायचं, मुख्यमंत्र्यांना हे करायचं, ह्याच्यासाठी सगळ्या हालचाली सुरू होत्या. 5 ऑक्टोबरला जेव्हा काही हालचाल 2 महिन्यात झाली नाही आणि तेव्हा ऑक्टोबरमध्ये डाळीचे भाव 200 रुपयाच्या वर गेलेले होते, तेव्हा जाग आली नाही जाग आली. 5 ऑक्टोबरला बघा, धरसोड वृत्ती आणि अच्छे दिन याचं उत्तम उदाहरण आहे. नुसती धरसोड वृत्ती नाही, अकार्यक्षमता, निर्णयामध्ये सातत्य नाही, सिरियसनेस नाही, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय आपण सहजतेने करत राहिलो, खूप लाईटली घेतलं. 5 ऑक्टोबरला आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना हे सांगितलं. 6 ऑक्टोबरला आम्ही परिपत्रक हातात नेऊन दिली गिरीश बापटांच्या सकाळी की बाबा ही परिपत्रक घ्या आणि आता तरी ह्याच्यावर कारवाई करा. पुन्हा जैसे थे थंडे, काहीही घडत नव्हतं. बरं, ह्याच्या बाबतीत आज 1 महिन्यानंतर गिरीश बापटांनी आवाज काढलाय आणि त्यांना तंबी दिलीये. तुम्हाला मी म्हणते की अधिकारी जबाबदार आहे का मंत्री जबाबदार आहेत? ह्या सगळ्यासाठी पूर्ण शासन जबाबदार आहे. मुख्यमंत्री जबाबदार आहेत, कन्सर्न मिनिस्टर जबाबदार आहेत, अधिकारी जबाबदार आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना सांगत होतो तेव्हा आम्हाला त्यांनी उत्तर असं दिलेलं होतं की अहो अशी सर्क्युलर निघतच असतात, म्हणजे आपण हे सगळं इतकं लाईटली घेतो का? जेव्हा बरं ते सर्क्युलरमध्ये जर तुम्ही ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, नमूद केल्या आहेत, ज्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला परत ह्याचा फीडबॅक द्यावा की तुम्ही काय कार्यवाही केलीत, तरी आपण काही काम करत नाही. बरं, एकीकडे एवढी भाववाढ होतीये, ग्राहक पंचायती सारखी एक संघटना तुम्हाला येऊन वारंवार मी खरोखर म्हणेन तुमचा कुठलाही पॉलिटिकल इंटरेस्ट नाही. नवाब मलिकांसारखी तुम्हाला निवडणूक लढवायची नाही, तुमच्या पक्षाचा काही पॉलिटिकल इंटरेस्ट नाही, तुम्ही ग्राहकाचे इंटरेस्ट घेऊन जाताय. नवाब मलिकांनी आरोप केल्यानंतर त्याला राजकीय वास येऊ शकतो म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, मी क्षणभर मान्य करू शकतो, तेही अक्षम्यच आहे. पण तुम्ही सांगता यालाही केराची टोपली दाखवण्यात आली. प्रेक्षक अच्छे दिन म्हणतात ते काय हे आता आपल्या डोळ्यासमोर आलं. एका ब्रेक नंतर आणखीन एका प्रश्नाची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय डाळ काही शिजेना.
डाळ काही शिजेना याच्यावर आपण पहिल्या भागामध्ये सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे डाळीचे भाव कसे कमी होत नाहीत किंवा हा प्रश्न चिघळला कसा, ज्याची जूनमध्ये आम्हाला अंदाज आलेला होता, तरी देखील सरकारनं यावर काय केलं किंवा काय केलं नाही आणि काय करायला पाहिजे होतं या सगळ्याचा उहापोह आपल्या समोर झालेला आहे. जप्त केलेली डाळ आणि मुळात असली डाळ याच्यातला जो फरक आता नवाब मलिक यांनी समजावून सांगितला तो देखील अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यातल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आपण नंतर येऊया, परंतु ही तफावत किंवा सरकारी अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याची वृत्ती आणि पावसाकडे बोट दाखवण्याची वृत्ती किती घातक आहे याचं उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या भागातला जो प्रश्न आपण चर्चेला घेतोय तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकतो आणि तो प्रश्न आहे रेशनवर डाळ उपलब्ध करून देण्याचा पर्याय सरकारनं का बरं अंमलात आणला नाही. रेशनवर डाळ उपलब्ध करून देण्याचा पर्याय सरकारनं का अंमलात आणला नाही. आपण जाऊया थेट बुधाजीराव मुळीक यांच्याकडे. बुधाजीराव, आम्हाला जेवढी डाळ लागते तेवढी डाळ आपल्याकडे उत्पादन होत नाही, त्यामुळे डाळ आम्हाला बाहेरून आणावी लागते. डाळ आयात करून तरी आणावी लागते किंवा इतर ठिकाणून आणावी लागते. हे असं असताना पाऊस कमी झालेला आहे, डाळीचं उत्पादन कमी झालंय. मी आपल्या एवढा तज्ञ नाही, परंतु एवढं मला नक्की माहिती आहे की डाळीचं उत्पादन व्हायला शेतापासून ताटापर्यंत 8 महिन्याचा कालावधी जावा लागतो. डाळ तुमच्या हातात लावल्यानंतर 8 महिन्यांनी येते. मग असं असताना डाळीचं उत्पादन आणि याच्यातली मागणी ही तफावत समोर येऊन देखील रेशनवर डाळ का बरं उपलब्ध करून दिली नाही असं वाटतं आपल्याला. बुधाजीराव, नाही, एक पहिलं तर असं आहे महत्वाचा की नियोजन पूर्ण चुकीचं आहे. ज्यावेळी तूर डाळ हा जेवणाचा अत्यावश्यक भाग आहे, तुम्ही खेड्यात आमटी खातील ते किंवा शहरात वरण खातील, पण तूर डाळा लागतोच कुठेही, हे माहिती आहे सगळ्यांना. हे जर माहिती आहे आणि तूर डाळी नाशवंत नाही लगेच बरं का, तर माझं काय म्हणणं आहे ह्याचा साठा करायला काय बिघडलं होतं. अहो, तुम्ही जर 15,000 कोटी उद्याची खर्च केले असते बुधाजीराव, तर कमीत कमी 40% साठा भारतात झाला बुधाजीराव, असता माझा तुमच्याकडे. तोच तर खरा एक मुद्दा मिनिट, आहे एक मिनिट, की एक मिनिट. मागणी हा आणि दुसरा भाग पुरवठा आहे. याच्यातली तफावत जून मध्येच स्पष्ट ऐका, झाली एक होती. नाही, एक मिनिट. हा एक मिनिट. दुसरं काय माहितीये का, आपण म्हणाल ते बरोबर आहे. दुसरं काय माहितीये का, जर तुम्हाला माहिती आहे की जूनला तफावत तुम्हाला पत्रानं स्पष्ट झाली. उद्याची गोष्ट अशी आहे की 12 सालापासून दुष्काळ आहे सातत्याने. ज्या भागामध्ये डाळीचं महाड उत्पादन होतं त्या काळामध्ये राज्य सरकारने इंटरव्हेनर म्हणून ऍक्ट व्हायला पाहिजे होतं आणि त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला डाळीला आम्ही आधारभूत किंमत वाढवलेली आहे. मग जिथं पाणी आहे, जिथं पाऊस पडलेला आहे त्या लोकांनी डाळीकडे गेले असते. हा दुसरा. तिसरा भाग असा आहे, जर कुटुंबाला आता एक महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे का, आता शेतकरी ग्राहक आहे जो पूर्वी नव्हता तुमच्या माहिती करता. कारण काय झालं, आता एक पीक पद्धतीत आहे, आपण काय द्विपीक पद्धती नाही आहे. कुणी डाळ आता मध्ये टाकत बसत नाही. आता ज्वारीत टाकली, आमच्याकडे टाकायची लहानपणी, तो कुठल्याही पिकात भुईमुगात टाकली, आता टाकत नाही कुणी डाळी. एक पीक पद्धत आहे, त्यामुळे शेतकरी ग्राहक बनला आहे. तर नंतर एक माझं म्हणणं माहिती आहे, रेशनवरती खरं म्हणजे जर जूनला पत्र आलं असलं ऑफिशियली, तर जो काही महाराष्ट्राची लोकसंख्या असेल 11-12 कोटी, भारताची 27 कोटी आहे म्हणतो मी, त्या डाळ खाणारे धरले आपण, पर दिवस किती ग्रॅम लागले धरले, एवढे पुरवणं महिन्याला रेशनवर काहीही सरकारी यंत्रणेला अवघड नाही, कारण रेशनची आपल्याकडे एस्टॅब्लिश पद्धती आहे. चौथा एक भाग असा मोठा आहे की साठेबाजांना प्रोत्साहन द्यायचं काहीच कारण नाही डाळी बाबतीत. कारण डाळीला आपण आत्ताच नाही, गेल्या 10 वर्षामध्ये सुद्धा सातत्याने उत्पादन आपलं कमी येते, सातत्याने. ह्याला एक कारणीभूत असं आहे, जिथं थोडंफार सिंचन आहे तो कॅश क्रॉपचा अर्थ त्यांनी ऊस, द्राक्ष, केळी असा घेतला. कारण का डाळीला किंमत त्याप्रमाणे मिळत नाही, कारण उत्पन्न कमी असतं. तुम्ही म्हणाल 5 महिन्यापर्यंत काळ असतो. म्हणजे आत्ता सांगितलं तुम्हाला हरभऱ्याची पाहिजे डाळ आत्ता शेतकरी पेरतील. आत्ता सांगितला 60 दिवसामध्ये तुम्हाला वैशाखी मूग ताबडतोब होऊ शकतो. पण हे काय रेशनवर का केलं हा मोठा भाग आहे. पण माझं मी त्यावेळी सरकारला सांगितलं होतं किंवा कुठल्या चॅनलमध्ये सांगितलं होतं, अहो तुम्ही जर जाहीर केलं नुसतं इतक्यावरती जर डाळी साठा असेल तर तुला बेलेबल वॉरंट असणार नाही. यांची काय हिंमत आहे का साठवायची. पाशा पटेल, हमी भाव जर वाढवला असता तर डाळीचा हिमालय उभा राहिला असता. डाळीचा हिमालय उभा राहिला असता हे जरी सत्य असलं तरी देखील डाळ म्हणजे काही ऊस नाही, डाळ उत्पादकांची लॉबी नाही, त्यांचे कारखाने नाहीत, त्यांचे आमदार निवडून येत नाहीत, मग त्यांचे प्रश्न सुटणार कसे. या वर्षी उदयजी तुम्हाला चमत्कार वाटेल, ज्या पद्धतीनं लोक ऊस आणि द्राक्ष करतात ड्रिपवर,
त्या पद्धतीनं यावर्षी लोकांनी तुरी लावायला सुरुवात केलेली आहे. मी किमान 50 शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बघून आलोय आणि आता ज्या पद्धतीनं शेतकरी तुरीकडे वळलेले आहेत आणि ज्या ड्रिप न करू लागलेले आहेत, हे जर बघितलं तर ऊसापेक्षा जास्त पैसे तुरीमध्ये कमवतील. आता तुम्हाला चमत्कार सांगतो, लातूर बाजारामध्ये कर्नाटकातली तूर आलेली आहे यावर्षी. आता 10,800 ते 11,500 रुपये यावर्षी भाव मिळू लागलेला आहे. गेल्या वर्षी काय मिळालं तर 5,500 ते 6,000 रुपये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता हे जे दर आहेत, जे 10,000 आणि 11,000 रुपये शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडू लागले आहेत, हे काही व्यापाऱ्याकडे जात नाहीत. सरळ भाववाढीचा पहिल्यांदा फायदा आत्ता शेतकऱ्याला होऊ लागलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं आता बाजारामध्ये तूर आल्यानंतर जे पैसे शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडले, तुम्हाला मी सांगतो की आपल्याला आयातीची सुद्धा गरज पडणार नाही. नवाब मलिक, अन्न सुरक्षा विधेयक, नवाब मलिक, अन्न सुरक्षा कायदा ज्यावेळेस आला, एक सेकंद, एक 8 सेकंद, महिन्यानंतर येणाऱ्या गोष्टीची आत्ता हमी देत आहेत. म्हणजे आजचे दिन पुन्हा 8 महिने पुढे गेलेले आहेत. पाशा पटेल बरोबर ना? तूर डाळ यायला अजून 8 महिने मी काय बोललो, माझं पूर्ण एक मिनिट, नवाब मलिक त्यांना उत्तर देऊ द्या. तरी ऐका. नवाब मलिक त्यांना उत्तर देऊ द्या. पाशा थांबा. बरं, हा नवाब मलिक बोला. असं आहे की आता जे ग्राहक हक्क पंचायतने सांगितलं की विरोधक याच्यावर लक्ष दिलं नाही. जून महिन्यापासून मे महिन्यापासून वारंवार या विषयावर आम्ही बोलत राहिलो. हा विषय आता तूर डाळीच्या संकट या देशामध्ये नवीन नाही. गेले 8-9 वर्षापासून जी आपली गरज आहे त्यापेक्षा उत्पादन कमी आहे, हे मान्य आहे. याची कारणं काय? आता हे कृषी तज्ज्ञांनी सांगितलं की आता शेतकरी स्वतः हा ग्राहक झालेला आहे. या देशामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार या भागामध्ये शेतकरी स्वतःच्या वापरासाठी ही तूर लावत होता. त्या तुराचा फायदा झाडू मारण्यासाठी तर त्याचा वापर करत होता, छप्पर बांधण्यासाठी त्याचा वापर होत होता आणि चूल पेटवण्यासाठी त्याची जे लाकूड होती ते वापरण्याची पद्धत या देशामध्ये होती. आजच्या घडीला ह्या सगळी गरजा वेगळे ठिकाणी लोक त्यांची पूर्ण होत आहे. दुसरा, हे वनजीव प्राणी जे नीलगाय एक प्राणी आहे, ते सर्व ठिकाणी या तूर डाळीची जी शेती आहे ते नष्ट करतायत. त्यामुळे या उत्तरेकडे तूर डाळीचे उत्पादन कमी झालेलं आहे. ही खरी परिस्थिती देशात आहे. आपण जे प्रश्न उपस्थित केला आहे की राशनिंगवर सरकारला देता येते काय, 2009 साली या अशीच परिस्थिती आली होती. राज्य सरकारने निर्णय घेऊन प्रत्येक राशन कार्डवर डाळी वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी साठ्यावर निर्बंध टाकण्यात आला आणि 5 वर्ष निर्बंध असताना ही डाळ भडकलेली नाही. जेव्हा ह्या एप्रिल महिन्यामध्ये साठवण क्षमतेवरचा निर्बंध उठवण्यात आला, त्यामुळे साठे बाजार भाव वाढवणे आणि 70 रुपयाची डाळ 240 पर्यंत गेली. याच्यात सरकारचा कारभार, जे जाणून बुजून घेतलेले निर्णय, कोणावरच्या बोलण्यावर निर्णय झालेला आहे. आता मी बोलणार नाही, उद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणखीन काही खुलासे मी करणार आहे. पण एक मोठा रेकट आहे, देशातल्या जनतेची लूट या निर्णयामुळे झाली आणि 1000 कोटी. नवाब मलिक आपल्याला पाशा पटेल उत्तर देतात. नवाब मलिक, पाशा पटेल उत्तर देतात. पाशा झालेली आहे. पाशा पटेल. नवाब मलिक साहेब, अन्न सुरक्षा विधेयक कायदा आणल्यानंतर गहू आणि तांदूळचा निर्णय केला तुम्ही, त्याच्याबरोबर डाळ सुद्धा लागती. हा जर निर्णय तुमच्या सरकारच्या काळामध्ये जर झाला असता, माझ्या डाळीला हमखास बाजारपेठ तयार झाली आणि तुम्हाला पडेल त्या भावाने घ्यायची. जर एवढी मोठी बंपर जर तुम्हाला सरकार घेणार आहे म्हणल्यानंतर शेतकरी नक्कीच डाळीचा पेरा वाढवला असता. तुम्ही ज्या पद्धती, म्हणजे तुम्ही सुद्धा निर्णय, तुमच्या निर्णयाच्या चुकीचा परिणाम आहे. एक तर कसं आहे की हमी भावापेक्षा कमी भावाने तुम्ही आतापर्यंत खरेदी केलेल्या सगळ्या मालाची, ह्याच्याकडे लक्ष तुम्ही दिलेलं नाही. तुम्ही स्वतः कबूल करता की 8 वर्षापासून हे क्रायसिस चालू आहे. पाशा पटेल सर बोला ना. पाशा पटेल, डॉक्टर साहेब मी उत्तर देतो. डॉक्टर साहेब मी उत्तर देतो. डॉक्टर साहेब उत्तराची खरं गरज नाही, एका वाक्याचा निकाल काढणार आहे. पण बोला बोला. हो नाही. पाशा पटेल, तुम्ही सांगताय तुमचे नेते आज गडकरी साहेबांनी यवतमाळमध्ये काय भाकीत केलंय? त्यांनी सांगितलंय की आम्ही आजपर्यंत जे आंदोलन करत होतो तो नाटक होता. आता शेतकऱ्यांना कुठले भाव आम्हाला देता येणार नाही.
तुमचे नेते काय बोलतायत ते बघा आणि गडकरी साहेबांच्या पृथ्वी समूहावर 210 रुपये किलो दाल विकताय. म्हणजे लोकांना लुटण्याचे धंदे भाजपचे नेत्यांचे जे सगळे समूह आहे त्यांच्या दुकानावर आजच्या घडीला आज 210 रुपये किलो तूर दाल विकण्याचा हा सगळं काम सुरू आहे. मुख्यमंत्री सांगतात गडकरी साहेबांचे समूह 210 पंचायतीच्या हे काय आहे? वर्षा राऊत यांच्याकडे जातो. वर्षा राऊत, आता या क्षणाला 100 रुपयात कुठे डाळ मिळते जे आम्हाला प्रॉमिस मिळालं होतं दिवाळीच्या आधी? छे अजिबातच नाही. ती केवळ त्या दिवशी पुरती. म्हणजे उद्धव ठाकरेंनी जेव्हा विधान केलं की आम्ही 120 रुपयाला डाळ उपलब्ध करून देऊ, त्या दिवशी लगोलाग रात्री यांनी 100 रुपयाच्या खाली आम्ही करू असं सांगून टाकलं. दुसऱ्या दिवशी ह्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी किंवा आमदारांनी फोटोग्राफी फोटो सेशन केलं एक आणि डाळ संपून गेली होती. म्हणजे केवळ स्टंटबाजी करता 120 रुपयात डाळ उपलब्ध करून द्यायचं नाटक काही आमदारांनी त्यांच्या भागामध्ये केलं आणि चॅनलवर बातम्या आल्या, फोटो आल्यानंतर डाळ पुन्हा गायब झाली आणि डाळ 220 रुपये 230 रुपये होते तेवढीच मिळायला लागली. तुम्ही जो आता मूळ प्रश्न विचारला होता की रेशन कार्डावर का रेशन दुकानांवर 2009 साली करण्यात आलं होतं. हा, आणि आता आम्ही वारंवार जेव्हा हस्तगत केले गेले साठे तेव्हा अत्यावश्यक वस्तू कायदा काय सांगतो की जेव्हा असे साठे हस्तगत केले जातात तेव्हा महाराष्ट्राची वेगळी तरतूद आहे या कायद्यामध्ये आणि त्याच्यानुसार किंमत ठरवणे अशा साठ्याची आणि शिवाय मग ते रेशन दुकानांवर उपलब्ध करणं ही तरतूद आहे. सरकारला ते वारंवार सांगून सरकारने लक्षात घेतलं नाही. मला दुसरा मुद्दा यायचा आहे, आपण इथे चर्चा करतोय ना ती सगळी उत्पादन आणि मग ते गेली 10 वर्ष उत्पादन नाहीये मग असं होतंय आणि तसं होतंय किंवा फ्युचरमध्ये आता आपण काय करणार आहोत आणि मग शेतकरी लावणार आहेत आणि ह्या सगळ्या चर्चा चालल्या. मला असं वाटतं की आधी आत्ता इथे आग लागलीये, आगीचा डोंब उसळलाय किमतीनी, तर ती आग विझवायला हवी. एक्झॅक्टली प्रेक्षको, हाच मुद्दा आहे जो आता मुद्दा मला चर्चेला घ्यायचा. आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता आणि तो मुद्दा आहे तो म्हणजे तूर डाळीचे भाव नेमके कधी आणि कसे कमी होणार. तूर डाळीचे भाव नेमके कधी आणि कसे कमी होणार. वर्षा राऊत, मला याच्यात सांगायचंय की उत्पादनाबद्दल इथे सगळे मान्यवर लोक बसलेली आहेत, पण तरी सुद्धा आमची जी काही माहिती आहे जी आम्ही शासकीय संकेतस्थळांवरून घेतलेली आहे वेबसाईटवरनं, त्याच्यात जर आपण बघितलं तर 2001 मध्ये 2.26 मिलियन टन, आज 2014 मध्ये 2.78 मिलियन टन. म्हणजे उत्पादन इथे वाढलेलं आहे. बरं, मधल्या काळात जे काही आहे त्याच्यात उत्पादन वाढलेलं आहे. ॲट द सेम टाइम 5 वर्षातलं इम्पोर्ट एक्सपोर्ट जर आपण घेतलं तूर डाळीचं तर 2010-11 मध्ये आपण आयात केली होती 346 मिलियन टन. आज 2014-15 मध्ये आपण 575 मिलियन टन आयात केलेली. मग ही तूर डाळ गेली कुठे? म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की तूर डाळ आहे, आर्टिफिशियल स्केअरसिटी केली गेलेली आहे, ह्याच्यात शेतकऱ्याचा आणि काही नाही. दुसरं, व्यापाऱ्यांच्या पुढे आपलं शासन गुडघे टेकतंय, ह्यांना काही कारवाई करता येत नाही. नवाब मलिक जे म्हणत होते ते तुम्ही कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता आकड्यांच्या आधारे सिद्ध केलंय. पाशा पटेल, मला फक्त एक माहिती द्या, साठेबाजांविरुद्ध कारवाई केल्याचं नाटक तरी कशा करता केलं? मग मी सांगू का, राज्यपालांकडे आम्ही गेलो आणि राज्यपालांकडे जेव्हा आम्ही गेलो आणि राज्यपालांनी याची दखल घेतली आणि संध्याकाळी ह्यांनी काढलं. पाशा पटेलांचं उत्तर घेऊया. पाशा पटेल, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 5260 ठिकाणी धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. पॉइंट वेल टेकन. गुड. जेवढे प्रयोग करता येईल जेवढे प्रयोग करता येतील ते सगळे प्रयोग झालेले आहेत. आता एक सगळ्यात महत्वाचा आता जो निर्णय करायचा आहे की ज्याच्यामुळं आता तुम्ही जे डाळीचे भाव कसे कमी होतील म्हणताय की आता नक्कीच रेशन दुकानावर म्हणजे गरीब गोराला जी डाळ लागणार आहे ती डाळ आता रेशन दुकानावर दिल्याशिवाय याच्यावर
इलाज नाही असं लक्षात आल्यानंतर आमचं सरकार लवकरच असा निर्णय करेल. पाशा पटेल म्हणजे जे 8 जून दिवसाच्या मध्ये असा निर्णय जे होईल. जून मध्ये समजायला पाहिजे होतं एनसीपी काँग्रेस सरकारला, जे यापूर्वी 2009 मध्ये जून मध्ये समजलेलं होतं ते तुम्हाला समजायला आज 19 नोव्हेंबर का बरं उजाडतंय? हे काही रॉकेट सायन्स नाहीये. मला तुम्ही सांगा, जे धाडी तुम्ही 5,000 घातल्या सांगताय त्या धाडीत तुम्हाला काही रिकामी पोती नाही मिळाली ना, तुम्हाला त्या डाळ होती ना, त्या जप्त केलेल्या डाळीचं काय झालं महाराष्ट्राला कळलं पाहिजे. जप्त केलेल्या डाळीचं नेमकं काय झालं, ती स्वस्त दरात ग्राहकांना का उपलब्ध करून देण्यात आली नाही? पाशा पटेल. नाही, डाळ जी जप्त केली, डाळ जप्त केल्यानंतर त्याची एकतर ते डाळ आता जे व्यापाऱ्याला द्यायचा जो निर्णय झालेला आहे, एकतर ते बँक गॅरंटी देऊन घेऊन जाता येऊ शकतं किंवा कोर्टामधून घेऊन जाता येऊ शकतं. असे 4 गोष्टी, 4 पर्याय आहेत. अहो, यांना व्यापारी सांगतात, आम्ही करणार नाही, सनी. पाशा पटेल साठ्यांवरचं नियंत्रण त्यावेळी का उठवण्यात आलं? पाशा पटेल साठ्यांवरचं नियंत्रण त्यावेळी का उठवण्यात आलं? मगाशी हा मुद्दा नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता, त्याचं उत्तर समाधानकारक मिळालेलं नाही. पाशा पटेल, महाराष्ट्राला सांगा तुम्ही की नेमकं साठ्यांवरचं नियंत्रण का उठवण्यात आलं आणि आता ते लागू का करण्यात आलं? इतक्या उशिरा आम्हाला जाग का आली? नाही, एक 2-3 गोष्टीची तर मी तुम्हाला ह्याच्या आधीच सांगितलं मी तुम्हाला की गडबड तर निर्णय प्रक्रियेमध्ये झालेली आहे, याच्याबद्दल मी कबूल करतो ना. मला डॉक्टरजी बोलायचंय. मला पाशा पटेल, एक मिनिट. पाशा पटेल, मला तुम्ही सांगा, जप्त केलेली डाळ आपण 100 रुपयात विकू असं हमीपत्र व्यापाऱ्यांकडून घ्यायचा निर्णय झाला होता. हमीपत्र दिलं नाही. माझी माहिती बरोबर आहे? हा, बरोबर आहे. मग लिलावाच्या निर्णयाची लिलावाचा निर्णय करण्यात आला, बरोबर आहे पाशा पटेल? मग लिलावाचा निर्णय करण्यात आला, बरोबर आहे. लिलावाच्या निर्णयाची पार्श्वभूमी काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राला? का बरं हा निर्णय घेण्यात आला? आणि मग तो निर्णय घेण्यात आला तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये, त्याच्या राबवण्यामध्ये काय अडचणी आल्या? नाही, अडचणी आल्या म्हणूनच आता शेवटचा मार्ग असा आहे की हे शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर आता राशन दुकानावर डाळ वाटल्याशिवाय पर्याय नाही असं लक्षात आल्यानंतर आता आमचं सरकार निर्णय घेऊ लागले की डायरेक्ट आता रेशन दुकानावरच. पाशा पटेल, लिलावात अडचणी आल्यानंतर तुम्ही पुन्हा जुना मार्ग अवलंबलात आणि तो हमीपत्राचा होता. हा धोरण लकवा कशासाठी? नेमकं काय करायचंय तुम्हाला? सर्व काही सचिव भरोसे, सर्व काही सचिव भरोसे, सर्व काही पावसावर, हे चालणार आहे का? अशा प्रकारे अच्छेदिन येणार आहेत का? प्रश्नाचं गांभीर्य तुम्हाला कळत नाही का? नोकरशाहीवर तुमचा वचक नाही का? नोकरशाही तुमचं ऐकत नाही का? अहो, शिवसेनेसारखे मित्रपक्ष देखील तुम्हाला याच्यावर दोष देत आहेत. आमच्या ताटातलं अन्न इथे जात आहे, ते महागतंय. डाळ कमी झाल्यामुळं पोषण मूल्य कमी होतात, प्रोटीन मूल्य कमी होतात, त्याच्यामुळे आयुष्यभरा करता एक प्रकारे आमची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊ शकते. तुम्ही सर्वसामान्यांच्या जीवनाशी खेळताय. पाशा पटेल, आम्ही या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? तुम्हाला नोकरशाह गुंडाळून ठेवतायत. नाही, एक मिनिट आहे का, तुम्ही लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो त्या विश्वासाला आम्ही 100% पात्र ठरणार आहोत. फक्त एका गोष्टीमुळे काही सगळ्या सरकारचं मूल्यांकन करता येऊ शकत नाही. ही क्रायसिस होतं, क्रायसिसमध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत का? तर एकतर बंदरामध्ये जेवढे 50,000 टन ज्यावेळेस डाळ होती, ही किती आहे नेमकं त्यावेळेस अंदाज आलेला नव्हता. आणि या 2-4 नवीन कदाचित गोष्टी घडलेल्या अंदाज नव्हता. व्यापाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हे चर्चेच्या फैरी तुम्ही व्यापाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून पहाटे 3-3 वाजेपर्यंत घडवत होते असं वर्तमानपत्रातून बातम्या येत होत्या, पण त्याच्यावर निर्णय काही होत नव्हता. या सगळ्याला जबाबदार बरं, आज तुम्ही जाहीरपणे कबुली देताय की हो आमच्या हातून हे झालं, तर ह्याला आज 250 रुपयाला ग्राहकांना डाळ विकत घ्यायला लागतेय. ह्याला जबाबदार तुमचं जर शासन असेल तर हा ग्राहकांना पैसा तुम्ही परत कसा देणार आहात?
मी 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 कार्यक्रमाची वेळ संपत आल्या, शेवटची 1-2-3 मिनिटात आपण जाऊया. नवाब मलिक यांच्याकडे. आता 250 राहिलेलं नाही, आता 160 रुपये झालेली आहे. नवाब मलिक, अहो, मी परवा 230 रुपयाला झाली होती 2-4 सहकारी दिवसामध्ये. भांडारमध्ये 2 दिवसापूर्वी मला डाळ उपलब्ध शेवटी झाली. आपण बुधाजीराव मुळीक यांना याचा सगळा उपाय विचारणार आहोत, पण उत्तर जाऊया नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक, नाही, तुम्ही जे प्रश्न विचारलं की हे 3 दिवसात 3 निर्णय का बदलले. 18 तारखेला जेव्हा दिल्लीमध्ये आढावा बैठक होती तेव्हा यांनी सगळे 1,36,000 टनाचा साठा त्याची माहिती दिली नाही. 19 तारखेला जेव्हा मी हल्ला बोल केला, 20ला बातमी आली, केंद्राने यांना सुचवल्यानंतर त्यांनी 20 तारखेला लिलाव करण्याचा निर्णय घेतला. आम्ही 21 तारखेला प्रश्न उपस्थित केला की 13,000 टन लिलाव तुम्ही करणार आहे, उरलेली 1,23,000 टन कुठे, म्हणजे यांना हिसाब देता येणार नाही. त्यामुळे पुन्हा घुमजावगिरी केली. आता पारसा पटेल सांगताय रॅशनिंग दुकानावर वाटप करणार आहे. स्वागत करू आम्ही. उद्या निर्णय बदला आणि रॅशनिंगवर सगळी डाळ आणा, आम्ही तुमच्या स्वागत करू, तुमच्या मुख्यमंत्र्याचा सत्कार करू, ही पण हमी मी देतो. पण 1,36,000 टन हे रॅशनिंगवर आणा. तुम्ही आणू शकत नाही, कारण हे निर्णय मंत्री घेत नाही, केंद्रातले नेते घेत आहे. मोठा कॉर्पोरेट आहे, त्याची दाढी आहे, हे साठा बाजार ते करताय आणि या मंत्र्यांची ताकद नाही. नवाब मलिक, तुम्ही हे सगळं पुरेसं एक्सपोज केलेलं आहे. सगळा दाल घोटाळा सुरू आहे. नवाब मलिक, तुम्ही पुरेसं एक्सपोज केलंय. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. बुधाजीराव मुळीक, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि ग्राहकांनाही भुर्दंड पडणार नाही अशा प्रकारची उत्पादन आणि वितरणाची व्यवस्था आम्हाला आत्ता वॉर फुटिंगवर नजीकच्या काळात उभी करता येणार नाही का? आपला या सरकारला काय सल्ला आहे? नाही, 100% उभा करता येते. आज तुम्ही म्हटला तर माझं अजूनही म्हणणं आहे की आणि डाळीचा हमी भाव 100 रुपये करावा. म्हणजे पुढच्या वेळी डाळ्याला कमी पडणार नाही. नंबर 2, आत्ता जी डाळ आहे ती डाळ त्यांनी ताबडतोब रेशनिंगवर द्यावी. नंबर 3, लोकांचं परसेप्शन म्हटला तर जो काही डाळ पकडलेली आहे किंवा जे सांगतायत त्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार आहे असं शेतकऱ्यापासून ते शहरी सामान्यपर्यंत सर्वांना वाटतं. याच्या कुणीही संरक्षण द्यायचं कारण नाही. ज्या कारणाने तुम्ही आता पाशा साहेब म्हणाले निवडून आला तुम्ही, अहो निवडून आल्यानंतर बरेच परसेप्शन बदललं. मी त्यावेळी म्हणत होतो असंच. आता मला आश्चर्य वाटलं की अजूनही का निर्णय घेतला नाही. 1.25 लाख टन तुम्हाला वाटायला काय अडचण होती. मग लोक काय म्हणतात माहितीये का, दिखावा अशा करता केला, दारूच्या भट्ट्यावर गेल्यासारखा लगेच सुरू होतो की यातनं काहीतरी घ्यावं, ही लोकांची भावना तुम्हाला सांगितली. पण एक परत सांगतो तुम्हाला, मग तुम्ही म्हटला म्हणून सांगतो, 1 रुपयाला ज्वारी देणं हा मूर्खाचा निर्णय होता. 2 रुपयाला गहू देणं हाही तोच होता. 3 रुपयाला भात देणं हाही तोच होता. कारण का, शेतकऱ्याला जर त्यांनी सांगितलं तर 30 रुपयाला ज्वारी देतो तर ती मान्य केलं असतं. पण आता ग्राहकाला त्यांनी कमीत कमी 100 रुपये तरी तुम्ही द्या आणि शेतकऱ्यालाही सांगा तुला 90-100 रुपये मी देतो. 100% डाळीचा अजिबात तोटा राहणार नाही आणि 1 वर्षाचा तुम्ही डाळ साठवून ठेवा. डाळ हा जीवनाचा अत्यंत महत्वाचा आहे. प्रेक्षको, तुरडाळीच्या भाववाढीचं घोडं नेमकं कुठं अडलं आणि त्यावरची चर्चा तुम्ही पाहिलीत. भाववाढ कमी करण्यासाठी सरकारनं उपाययोजना आखायला आत्ता सुरुवात केली आहे, पण त्याचे दृश्य परिणाम अजून तरी काही दिसत नाहीयेत. नफेखोर व्यापाऱ्यांना लगाम घातल्याशिवाय सरकारला ही भाववाढ कमी करता येणार नाही. मात्र त्या आघाडीवर ठोस आणि कडक पावलं उचलण्याची गरज आहे. मनमोहन सिंग सरकारच्या शेवटच्या 5 वर्षामध्ये प्रचंड महागाई वाढली, त्याचा फटका काँग्रेसला बसला. आता अच्छे दिन आणण्याचं स्वप्न राखणारे सत्तेत आलेत, पण अच्छे दिन अजून डाळीच्या बाबतीत मात्र आम्हाला दिसत नाहीत. ते लवकरात लवकर दिसावेत आणि मागच्या सरकारसारखी गत या सरकारची व्हायला नको एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. ही डाळ जी आतापर्यंत शिजत नव्हती ती किमान या नंतरच्या काळात तरी शिजावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.